Today we are discussing practice set 5.2. Before we are going to learn practice set 5.2, you should know the formula a plus b bracket cube. A plus b bracket cube. The expand of this bracket is त्याचा जो विस्तार जो आहे त्या कंसाचा तो कसा आहे बघा. पहिल्यांदा यू शुड राईट a प्लस 3ab प्लस 3ab प्लस b. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा दोघांच्या बेरजेचा घन करायचा आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब, तेव्हा काय बघा a प्लस 3ab प्लस 3ab प्लस b. हे a आणि b आहे असं लिहायचं, मध्ये 3ab दोन वेळा लिहायचं. आता काय करायचं, पहिल्याचा क्यूब दुसऱ्याचा क्यूब. पहिला a आहे, a चा क्यूब, दुसरा b आहे, दुसऱ्याचा क्यूब. इथं पण कळलं. आता मध्ये 3ab काय करायचं, तर पहिल्याचा स्क्वेअर a चा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर b चा स्क्वेअर. फॉर्म्युला लक्षात आला. a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. आता मी a आणि b च्या ऐवजी समजा तू सांगते x plus y bracket cube असेल तर इथे काय लिहू, पहिला लिहायचं x plus प्लस 7. हा आता इथं किती, इथं x च्या डोक्यावर आणि y च्या डोक्यावर. कळलं. फॉर्म्युला लक्षात राहील, काय अडचण नाही ना आता. ओके. आता या फॉर्म्युलेच्या आधारे आपण एक एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. वी आर गोइंग टू सॉल्व सम एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. नाउ द फर्स्ट एक्झाम्पल इज m plus 4. m plus 4 bracket cube. Okay. If you are comparing m plus 4 bracket cube with the formula a plus b bracket cube, then what is the value of a? जर तुम्ही याची तुलना या फॉर्म्युलाशी केला तर a ची व्हॅल्यू काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? m. व्हेरी गुड. a इज इक्वल टू m means here whatever wherever is a there you should take m. and what is the value of b? 4. ओके. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता प्रॉब्लेम दिला असा सॉल्व करायला की हे एक्सपांड करा, ब्रॅकेट एक्सपांड करा, तर काय करायचं, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्याच्या खाली हा ब्रॅकेट लिहायचा आणि मग त्याच्यानंतर या जे सॉल्व करणार आहे आपला जो प्रॉब्लेम आहे, जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, ते सॉल्व करत असताना इथली पहिली टर्म म्हणजे काय याचा विचार करायचा. इथं ए आहे म्हणजे इथं पहिला कोण आहे m, इथं बी आहे म्हणजे इथं कोण आहे 4. मग इथं जिथं ए असेल तिथं m, आणि जिथं बी असेल तिथं 4. कळलं. समजतंय. आता या फॉर्म्युल्यानुसार सोडवत जायचं. मग आता काय येणार सांगा, इथं ब्रॅकेट मध्ये m ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू. इथं आता कोण जर समजा सिंगल अक्षर असेल, एक अक्षर असेल तर याला ब्रॅकेट घालायची गरज नाही. म्हणजे इथं नुसतं तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता. म्हणजे इथं काय लिहू शकता, m क्यूब, आणि इथं काय लिहू शकता, m स्क्वेअर इंटू 4 प्लस 3 इंटू m इंटू 4 स्क्वेअर प्लस
4 इथं पण कळलं? इथं पण काय अडचण नाही. आता चला विश्वा पुढली पाहिजे. एम क्यूब प्लस आता एम स्क्वेअर आहे. हा ए प्लस सॉरी हा 12 एम स्क्वेअर प्लस इथं तुम्हाला स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे आता इथं काय ना 3 इंटू एम इंटू प्लस 4 चा क्यूब म्हणजे काय? तर 4 चा क्यूब याचा अर्थ 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चोक 16 चोक 16 चोक 36 हा मन पाडा जरा 16चा मन बघूया किती येणार हे समजते लक्षात येते. मग आता इथं काय येणार काय ना एम क्यूब 12 एम स्क्वेअर प्लस 48 एम प्लस 64 हा कुणाचा एक्सपान्शन आहे? तर एक्सपान्शन ऑफ एम प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. समजलंय? लक्षात आलंय? यात काही शंका आहे? ओके कळलं व्यवस्थित? हा लिहून घ्या. लिहून घ्यालाय नव्हे? लिहून घ्यालाय काय? व्यवस्थित लिहून घ्या ते एक्झाम्पल. कुठला एक्झाम्पल आपण पाहणार आहोत? त्यामध्ये आपण थोडासा बदल करतोय. फॉर्म्युला हाच वापरायचा. आता घेत असताना सोन्यात टोपण पडलं पाहिजे जरा बघ. तू बस तू बस. ह्यात ना खाली पडले टोपण. केलं बरं राहू दे. चला बसा नंतर बघूया. दुसरे पेन आहे त्याचा टोपण लावतो त्याला. तर 2x plus 3y ब्रॅकेट क्यूब सापडलं नाही ना? राहू दे. 2x plus 3y ब्रॅकेट क्यूब. आता इथं आपण जर फॉर्म्युला कंपॅरिझन केलो जर इथं आपण फॉर्म्युलाचे कंपॅरिझन केलो 10 डेज पहिल्याचं टोपण देणार आहे. तर या फॉर्म्युल्याचा विचार करता आपल्याला what is the value of a here? What is the value of a? Very good. What is the value of b? Very good. 3y. Means where is the a? There is 2x. And where is the b? There is 3y. कळतंय? समजतंय तुम्हाला? आता a म्हणजे 2x, b म्हणजे 3y. चला सोम सांग. पहिल्यांदा असं नाही लिहायचं. पहिला लिहिताना इथं 2x येणार ब्रॅकेटचा क्यूब प्लस हा 2x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 सॉरी इंटू आहे 3y प्लस 3 इंटू
2x into bracket 3y bracket square plus cube of 3y. हे कळलं. आता तुम्ही म्हणाल मगाशी ब्रॅकेट घातला नाही इथं ब्रॅकेट का घातलं कसं आहे बघा. हा दोन टर्म असल्यामुळे. हा या टर्म मध्ये दोन एलिमेंट्स आहेत दोन घटक आहेत. वन इज द व्हेरिएबल अँड वन इज द कॉन्स्टंट. आता तुम्ही असं लिहिला 2x क्यूब दिस इज द डिफरंट अँड द ब्रॅकेट क्यूब दिस इज द डिफरंट. द मीनिंग्स आर डिफरंट हियर. हियर 2 into cube of x आणि इथं काय आहे क्यूब ऑफ 2x म्हणजे 2 चा पण क्यूब आणि x चा पण क्यूब. हे केव्हा ब्रॅकेट असेल तर तुम्ही असं लिहिला तर याचा अर्थ असा होतो फक्त x चा क्यूब 2 आहे तसा. मग इथं पहिल्या टर्म मध्ये 2x आहे ना त्यामुळं पूर्ण 2x चा क्यूब होणार. मग पूर्ण 2x चा क्यूब म्हणजे 2x ब्रॅकेट मध्ये घ्यावा लागेल. जर इथे नुसता 2 असता तर ब्रॅकेट घ्यायची काय गरज होती का. नुसता x असता इथं ब्रॅकेट घ्यायची काय गरज होती का. म्हणून इथं काय 2x आहे 2 आणि 2 आणि x यांचं काय आहे कॉम्बिनेशन आहे हे टर्म आहे. मग आता इथं सोडवायला सुरू करा. चला 2x ब्रॅकेट क्यूब मीन्स त्या ब्रॅकेट मध्ये जे 2 आणि x आहे यांचा क्यूब होणार आहे. म्हणजे 2 चा सुद्धा क्यूब होणार x चा पण क्यूब होणार. हा किती 12 8x क्यूब 2 चा क्यूब म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार 2 गुणिले 2 4 4 गुणिले 2 8 8 या 2 चा क्यूब 8 झाला x चा क्यूब x क्यूब झाला. इथं हे सॉल्व करून घ्यावं लागेल पहिल्यांदा. हा 3 into हा चल सांग आता याचं काय ना 4 x शाबाश into 3y plus 3 into 2x into 9y square very good plus हा 3 शाबाश 27y क्यूब. कळलंय का. आता इथं मल्टिप्लिकेशन करत असताना फक्त संख्यांचा गुणाकार होणार आहे. म्हणजे इथं काय येणार बघा 36 x square y 8x हा 8x cube 8x क्यूब प्लस चारित्रिकम 12 3 36 x स्क्वेअर y प्लस 3 दुने 96 ये यात काय शंका आहे कळालंय व्हेरी गुड. आता तुम्ही काय करायचं आहे हे लिहून घ्यायचं आहे. समजलं. त्यात काय शंका आहे का. हे ब्रॅकेट्स का टाकले कळलं. कारण इथं फक्त सिंगल कॉन्स्टंट किंवा सिंगल व्हेरिएबल नाही इथं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल यांच्यापासून एकत्र झालेले टर्म आहे ते. म्हणून आपण ब्रॅकेट घातला. लिहून घ्या. कुठलं एक्झाम्पल घ्या. हे लक्षात आलंय ना. आता आणि एक्झाम्पल घ्या.
3a मायनस 5.3 चालू आहे आपलं ना. 2 चालू आहे. सॉरी प्लस 1/3a. आता इकडे बघा. What is the value of a? 3a. 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 Here a is equal to 3a and b is equal to 1/3a. हा, चला कोण सांगणार तर सांगणार सर सांगू का? हा 3a ब्रॅकेट हा प्लस सर सांगतो. सर 3 into हा 3a सर bracket 3a 3a ब्रॅकेट square हा into 1/3a. 1/3a सर आता सांगू मी. हा सर 3 into हा 3a हा plus bracket Sir. तिथं मग काय? सॉरी Into हा plus 1/3a. 1/3a ब्रॅकेट क्यूब. कळलं सर हो प्रत्येकाला एक एक सर, हा 27a a क्यूब प्लस ब्रॅकेट तो आता झाला तर तो हा 9 a स्क्वेअर इंटू 1 अपॉन हा चल रे हा हा 1 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर किती आणि 3 चा वरचा स्क्वेअर वर खालचा स्क्वेअर खाली मग वर एक आहे 1 चा स्क्वेअर 1 3a चा स्क्वेअर काय आता इथे काढलोय की 9a प्लस 1 चा क्यूब किती 3a चा क्यूब काय आला कळतंय काय उघड आहे काय नाही. आता या खालच्या संख्येनं वरच्या संख्येला या दोघात कुणाला भाग जात असेल घालावा. आता इथं बघा हा हा 3 केला. आता हा जो 9a स्क्वेअर आहे की नाही याचा अर्थ असा आहे की 9 इंटू a इंटू a आहे काय आणि हा जो 9a स्क्वेअर आहे म्हणजेच 9 इंटू a इंटू a आहे. आता हा ए राहिलाय हा या 3 ला 3 गेला या एला हा ए गेला हे राहिलं काय इथं सांगा 9a राहिला इथं बरोबर. तर आता लिहित असताना 27a क्यूब प्लस 9a प्लस आता इथं बघा वरून खाली भाग घालवायचा आहे. या 3 ने 9 ला भाग केली का 3 1 3 3 3 9. आता इथं 3 आहे इथं 3 आहे. हा ए आहे हा ए आहे समजलं हे केलंय त्याचं इथं घेतलं. आता इथं करायला वर आणि खाली करायला कळतंय आणि पुढं करायला इथं शेवट प्लस 1/27a क्यूब समजते. म्हणजे याचा आन्सर काय आला बघा 27a क्यूब प्लस 9a प्लस 1/a प्लस 1/27a क्यूब. हे कळलं समजलं. यात काही शंका लिहून घ्या.
आपण आणि 2 एक्झाम्पल पाहू, मग तुम्ही स्वतः हे 5.2 सॉल्व्ह करू शकता. आता इथे हे लक्षात आलं ना, याचा छेद काय नाही आहे, इथं दिसत नाही आपला छेद काही दिसत नाही, याचा अर्थ तर छेद 1 असतो. जेव्हा अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजे हा अंश छेद म्हणजे अपूर्णांक, आणि अपूर्णांकांचा जेव्हा गुणाकार असतो तेव्हा काय करायचं असतं, तर वरच्या अंशाचे जे वरच्या संख्या म्हणजे काय अंशाने छेदातल्या कोणत्या संख्यांना भाग जात असेल तर भाग घालवू शकतो, किंवा जर तिथं अपूर्णांकांचा गुणाकार असेल. इफ देअर इज द मल्टिप्लिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन्स then you can simplify numerator and denominator. अंश आणि छेद यांना तुम्ही काय करू शकताय, सिम्प्लिफाय करू शकताय, म्हणजेच काय करू शकताय, भाग घालवू शकता. तर आता अनेक एक्झाम्पल पाहू. पुढलं समजा मी इथं असं घेतलं 3x plus 1/2ab आणि ब्रॅकेट क्यूब. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a here? 3x and what is the value of b? 1/2. ओके, व्हेरी गुड. आता बघा ब्रॅकेट घालायचा का? हा चला सांग रे. हा क्यूब प्लस इंटू हा Bracket 1/2ab cube. इथं पण काय अडचण आहे का? नाही आहे. चला आता सॉल्व करायला सुरू करा. 27 हा चला 3 into हा 9x square 9x square 1/2ab. हा. पुढला सोन्याचा 2चा स्क्वेअर काय? हो नाही नाही सर ए बी स्क्वेअर येईल का? नाही सर. 4a square b square. व्हेरी गुड. 4a स्क्वेअर बी स्क्वेअर. याचा एचा पण स्क्वेअर होणार, बीचा पण स्क्वेअर होणार, 2चा पण होणार, प्लस इथं 1/2चा क्यूब येणार ना आता 27. Sir. 8 a cube b cube 8 a cube b cube. कळलंय? समजलं? कळलंय की नाही? गडबड करायची नाही. आता इथं बघा 27x स्क्वेअर प्लस आता इथं सॉरी इथं काय नाही म्हणजे छेद 1 आहे, लक्षात असू दे. आता वरून खाली खालून वर कुठं भाग झाला असेल घालवा. ए आहे का इकडं वर? बी आहे का? नाही. बर 3 नी 2 ला जातो. लहान कोण? 3 9 आणि 2 पैकी which is a smaller 2. So is there any number which is divisible by 2? तिथं अशी एखादी संख्या आहे का की ज्याला 2 ने भाग जातो? Is there any number which is divisible by 2? No, nothing. So you should do the multiplication of numerators. तुम्ही काय करायला पाहिजे? आता अंशांचा गुणाकार करायला पाहिजे. अँड राईट दॅट मल्टिप्लिकेशन ॲट अ न्यूमरेटर प्लेस. अंशाच्या जागी ती आता काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे वरच्यांचा गुणाकार वर करायचा, खालच्यांचा गुणाकार खाली करायचा. 3 त्रिक 3 9 x स्क्वेअर हे 1 आहे, काय अडचण नाही. खाली 2ab नेला म्हणला काय फरक पडेल का? एकानं कशालाही गुणा, उत्तर बदलते का? 5 गुणिले 1 काय येणार? 10 गुणिले 1 काय येणार?
मग 2ab इंटू 2ab इंटू 1 2ab इंटू 1 काय ना काय ना हा, कारण मगाशीच आपण बघितलं. आता इथं पण तसंच होणार. वर काय येणार 9x a square b square प्लस 1 अपॉन 8 a क्यूब b क्यूब. हे कळलंय, समजलंय. 3x प्लस लिहून घ्या. अजून एक शेवटचं गणित घेणार बस. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 तुम्ही सॉल्व करायचा आहे. आता हे लिहून घ्या. आता पुढलं बघा. आता पुढला एक्झाम्पल बघा. आपण काय करायला, द क्यूब ऑफ 301. Whenever you are going to finding the cube of 301, what you can do? You can do the multiplication. The plain method is 301 e into 301. Whatever the result will be, the 301 into 301 e into 301. Okay? तुम्ही असं करू शकताय. मग याच्यापेक्षा सोपी पद्धत काय आहे, हा गुणाकारांना असं म्हणजे 301 चा क्यूब काढत असताना तुम्ही काय करू शकता, यू कॅन डू द मल्टिप्लिकेशन ऑफ 301 3 times. 3 times you can do the multiplication of 301. 3 वेळा तुम्ही 301 चा मल्टिप्लिकेशन करू शकता. ही एक मेथड झाली. दिस इज द नॉर्मल मेथड. परंतु तुम्हाला अनेक कशा पद्धतीने तर या फॉर्म्युल्यानं असं सोडवता येईल सहज, कमी श्रमामध्ये, सोप्या पद्धतीने. मग ते काय करायचं, तर याला 301 आहे बायफॉरगेट करायचं, त्याची विभागणी करायची, त्याचे 2 भागात विभाग करायचा. तर शेवटचे जो अंक आहे तो अंक जर समजा, तो जो अंक आहे तो अंक जर समजा 4 च्या आतला असेल, 4 च्या आत म्हणजे शेवटचा एकक स्थानचा अंक. इफ युनिट प्लेस इज 1 2 3 or 4, then you can use a plus b bracket cube formula. Unless if the unit place is greater than 5, then you should use a minus b bracket cube. एकक स्थानी जर समजा तुमच्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 4 पर्यंतचे अंक असतील, म्हणजे 1 2 3 किंवा 4, तर तुम्ही a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकता. काय करायचं, तर शेवटचं जे युनिट प्लेस आहे त्याला गोल करा. ते गोल केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल. बघा, मी 1 ला शेवटचा युनिट प्लेस 1 आहे तर गोल केलो. आता काय झालं, 3 0 0. आणि हे जे ब्रॅकेट मध्ये 1 आहे तो यात काय करायचा, प्लस 300 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. याचा अर्थ काय बरं, 300 प्लस 1 म्हणजेच किती, 301. म्हणजे 301 चा मी डायरेक्ट 301 न घेता मी काय केलं, 300 प्लस 1 आणि क्यूब आहे असा. मग आता मी हे या फॉर्म्युल्यामध्ये घालणार. बघा, 300 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आता ए मीन्स 300. आणि बी मीन्स 1. चला कोण सांगणार, सर हा 300 ब्रॅकेट क्यूब प्लस हा 3 into 300 square into 1 plus 3 into 300 into 1 square plus 1 cube. हे कळलं. आता काय करायचं, क्यूब करायचं आहे. क्यूब करणं खूप सोपं आहे. हा 3 चा क्यूब किती, 27. 27. 3 चा क्यूब 27. आता 0 आहेत की नाही, नाही 0 किती,
2 गुणिले 3, 3 दुने 1 2 3 4 5 6. लक्षात येते, समजते? कारण हे 300 गुणिले 300 गुणिले 300 आहे. मग शून्य येणार ना 6. आता 20 गुणिले 20 म्हणजे काय येतं? या 2 शून्य आणि 2 दुने 4, 400. समजाले का? गरम वाले हा. मग आता प्लस 3 इंटू काय येणार आहे तर सांगा? 3 चा स्क्वेअर 9 शून्य किती? 3 इंटू 1 चा स्क्वेअर आणि 1 चा क्यूब. आता हे सॉल्व करा. 2 कोटी 9 त्रिक 1 2 3 4 2,70,000 3 त्रिक. आता बेरीज करत जावा. आता किती शून्य आहेत बघा? 1 2. इथं सगळ्यात शेवटी एकक स्थानी किती आहे? 1. आता यांची बेरीज करायचं सोपं आहे. मग दशक स्थानी बघा, इथं काय आहे? दशक स्थानी काय आहे का? इथं दशक स्थानी, इथं दशक स्थानी, इथं दशक स्थानी, शतक स्थानी 9, इथं शतक स्थानी, इथं 9 आला. मग हे संपलं. मग 1000 चौथांक 0 चौथांक 0 पाचवांक 7 1 2 3 4 पाचवांक 0 0 आणि 7 याची बेरीज सहावांक 2 1 2 3 4 5 6 सहावांक किती आहे? 0. इथं किती? आणि पुढे 27. कळतंय का? हो. म्हणजे किती आलं? 2,72,000 2 कोटी 72,70,901. 2 कोटी 72,000. 2 कोटी 72,70,901. हे कोणाचा क्यूब आहे? 301 चा क्यूब आहे. आजचा होमवर्क काय? सॉल्व 5.2. 5.2. लक्षात आलं? समजलंय? हे लिहून घ्या आणि लगेच 5.2 5.2 सॉल्व करायला सुरू करा.